नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज कालपासून आपल्या पयाटीला निंदन चालू आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, निंदन झाल्याबरोबर आपली कपाशी बघा कशी दिसत आहे आणि निंदन आवश्यक आहे. निंदन लेट आहे झाल्यामुळे आपली कपाशी पिकाची वाढ झाली नाही. कोणते कारणे आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर आपल्याला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. चला तर. तर बघा शेतकरी मित्रांनो, ही माझी कपाशी आहे छावा. बघा, ही छावा कपाशी आहे. कुठे कुठे चांगली वाढ झालेली आहे, टोंगाच्या वर वाढ झालेली आहे बघा. आणि काही कपाशी लहान आहे. मला शेतकरी मित्रांनी कमेंट पण केली, काही कपाशी तुमची लहान आहे. याचे कारण जे काही मागून डोबलेली आहे आपण चूक फुली ते पयाटी आहे. आणि विशेष शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या पयाट्या याच क्वालिटीच्या आहे. ज्यांनी प्री मान्सून लावलेले असेल, ठिबक सिंचन लावले असेल तर बोंड पकडले आहे. पण साधारण बोंड नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता दरवर्षी पाहता शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिना चालू आहे. 15 ऑगस्टच्या दरम्यान पराठी खूप म्हणजे तास झाकल्या जाते शेतकरी मित्रांनो. जर आपली लागवड 15-16 जूनला जर झाली आणि आज 8 ऑगस्ट आहे शेतकरी मित्रांनो, तर ऑगस्टमध्ये पूर्ण तास झाकून जाते, बरेचसे फेर होऊन जाते नाही का. काहून कारण काय आहे शेतकरी मित्रांनो, पयाटी न वाढण्याचं वातावरण. बघा ना, माझी पयाटी बघा, मी वाही नाही केली. NTF पद्धतीची पेरणी आहे माझी आणि टोकन यंत्राने पेरली. गव्हाचं पीक निघाल्यानंतर डायरेक्ट पेरणी केली. आणि बघा, वाही नाही, खत नाही आणि डवरणी नाही, तरी माझी पराठी बघा, क्वालिटी बघा, टोंगाच्या वर आहे बघा. आता बाकीची पराठी का अशी झाली, वाढली नाही, तर याचं मागचं कारण आहे वातावरण. वातावरण वेळेवर पाऊस नाही आला, टेम्परेचर हाय झालं. आणि त्या टेम्परेचरमध्ये काय झालं शेतकरी मित्रांनो, आपण अंदाज पकडला होता की तण जर वाढलं तर डाऊन होईन पराठी. झालं तसंच. तर झालं काय त्याच्यात, मी हिटमॅक्स तणनाशक मारले. ओलावा होता तर येईन बा पाणी समोर, अंदाज पकडला, पण पाणी आला नाही. हिटमॅक्स मारली मी, पण पाणी आला नाही. पाणी जर आला असता, तणनाशक ज्या दिवशी मी मारले तिथून 2 दिवसांनी जरी पाणी आला असता, तर माझ्या ह्या पयाटीची अशी अवस्था राहिली नसती. बघा, सर्वच छावा कपाशी आहे माझी. आणि त्या छावा कपाशीमध्ये सर्वच बियाणं चांगली इम्युनिटी पॉवर राहत नाही शेतकरी मित्रांनो. बरेचसे बघा, कपाशी तर मी सर्वच पिकावर आपण फवारणी केली सारखी, पण काही कपाशीची जे झाड आहे ते बघा कशी वाढली. काही कपाशी लहान आहे का नाही. हा फरक पडला आहे शेतकरी मित्रांनो. आणि विशेष म्हणजे आपल्याला मजुरी नाही मिळाली. मजुराची खूप टंचाई आहे हो. त्या कारणाने आपल्या शेतामध्ये तणकट वाढ झाली. आणि वातावरण अजूनही वातावरण पोषक नाही आहे. जे वातावरण ढगाळ वातावरण दिसते ना, या वातावरणात सोयाबीन पिकावर अळी आणि तूर पिकावर पाणी गुंडाळणारी अळी आणि पराठीवर मावा, कोकडा, रोज शोषण करणारी किडी जास्त आक्रमक होते. तुमच्या पराठीवर आली असेल आताच. कारण की म्हणूनच मी 2 दिवस अगोदर आपण मोनोशील फवारणी केलेली आहे. बारीक निरीक्षण करून बघा शेतकरी मित्रांनो. हे जे वातावरण आहे ना शेतकरी मित्रांनो, पोषक नाही आहे. कोणाच पिकासाठी पोषक नाही आहे. वातावरण कसं पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, ढगाळ वातावरण नाही पाहिजे. आणि ढगाळ असले की पाऊस चालू पाहिजे. ह्या वातावरणात खूप गरमी होते. फक्त काय आहे, आपल्याला शेतातली कामं करताना ऊन लागत नाही, पण गरमी होते. कामं होतात, पण पिकासाठी वातावरण पोषक नाही. त्या कारणाने शेतकरी मित्रांनो, आपली पयाटीची वाढ होऊन नाही राहिली. बघा ना, सर्वच जिकडे तिकडे कुठेही जा, कुण्या गावले जा तुम्ही, रोडनी बघा, पराठी कपाशी पिकाची पाहिजे अशी हाईट आहेच नाही. खूप लहान आहे. मी बघितलं शेतकरी मित्रांनो, सगळे शिकडे पराठी तशीच आहे. आणि काही काही प्लॉट व्यवस्थित आहे आपल्या जमिनीच्या
पतनुसार जमीनही त्याला कारणीभूत आहे. काही हलकी जमीन, काही मध्यम जमीन, नाही का. म्हणून अशी अवस्था झाली आहे शेतकरी मित्रांनो माझ्या कपाशीची. हे तणकटानं खाल्ली हिला, मजूर नाही मिळालं म्हणून. आणि बरेचसे शेतकरी म्हणतात इथलं तणकट होऊ द्यायचं का. कोणताच शेतकरी आपल्या शेतामध्ये तणकट होऊ देत नाही. शेतकरी मित्रांनो, कोणताच शेतकरी आपल्या शेतामध्ये तणकट होऊ देत नाही. त्याला हेच वाटते की माझं पीक तणमुक्त राहिलं पाहिजे, पण तो हारतो, मजूर नाही मिळत. तो इथलं करू नाही शकत एकटा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये. कितीक निंदणार तो एकटा निंदू शकतो का? नाही करू शकत एकटा काम. मजूरच घ्यावे लागेल त्याला, मजुराच्या सहाय्याने करावे लागेल, खर्च करावे लागेल. पाऊस आहे, पाणी आहे, नाही का, बरेचशी कामं आहेत. म्हणून या कारणाने आपल्या शेतामध्ये तणकट झाले आणि पराठीला तणकटाने पूर्ण जे काही तासामध्ये तण होते, जे काही आपल्या पराठीला कार्बन मिळायचं ते पूर्ण म्हणजे याची स्पर्धा चालायची शेतकरी मित्रांनो. तणकट आणि पराठीमध्ये स्पर्धा चालायची, कोण अन्न द्रव्य घेते आपल्या जमिनीतून. तर तणकट हावी झालं शेतकरी मित्रांनो. तणकटाची संख्या जास्त होती. आपली कपाशीची 3/1 वरच आहे. त्या कारणे आता आपलं निंदन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. बघा, निंदन झालं आहे कालचं. आता कपाशी बघा, एक पाऊस येऊ द्या, एक पाऊस आला की कपाशी बघा वळकाले नाही येणार. आता वाढणार, आता मोकळी हवा लागणार, त्याला खेळती हवा लागणार, वाढणार. बघा ना, इकडले कपाशी बघा, हे मी 5 तास निंदले होते. बघा, हे 5 तास निंदले होते. तर बघा, आहे का नाही, इथे बघा कशी वाढ झालेली आहे. आजही निंदन आहे, आज मजूरची संख्या वाढणार. आणि फक्त तासच निंदले शेतकरी मित्रांनो मी. पोट्या निंदला नाही, जास्त खर्च येतो. पोट्यामध्ये पुन्हा एकदा आपण तणनाशक मारूया. आता मिरा 71 नाही, आता राऊंडअप मारूया किंवा ग्लायसेल मारूया किंवा व्हीप पॉवर मारूया. 3 पैकी एक ठरूया. व्हिडिओ येणारच आहे माझा शेवटपर्यंत. आणि खत तर द्यायचंच नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला. फवारणीतूनही खत नाही आणि असंही जमिनीतून डुबूनही खत देणार नाही. डवरणी तर अजिबात नाही. आता फक्त हे निंदन आणि पाऊस जर आला वेळेवर तर ठीक, नाही तर आपलं तुषार सिंचन चालू आहे. तसंही तुषार सिंचन आपलं चालू आहे शेतकरी मित्रांनो. कारण की जमीन कडक आलेली आहे, निंदाला बायाला थोडासा त्रास जातो. तर आपलं शिप देऊन निंदन चालू आहे. हे कारण होतं शेतकरी मित्रांनो, पावसाचं वातावरण आणि वातावरण पिकाला पोषक नसणे आणि निंदन शेतकरी मित्रांनो, निंदन उशिरा होणे. आणि एक चूक शेतकरी मित्रांनो, की समोर पाऊस येईल बा या कारणाने आपण, ओलावा होता जमिनीमध्ये भरपूर, हिटवॅट मॅक्स फवारणी केली आपण आणि समोर पाणी नाही आला, तिथे आपलं त्या कारणाने ही पयाटी माघारली. कारण की कोणतेही तणनाशक फवारणी करा, 2 ते 3 दिवसांनी पाऊस आलाच पाहिजे, तेव्हा कुठं पीक वाढीला लागतं, तणकट मरते. हे कारण होते शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाची वाढ न होण्याची. आणि आता थ्रिप्स आली आहे शेतकरी मित्रांनो, कोकळा आलेला आहे बघा. माग बारीक शोषण करणारी किडी आहे बघा. हे पांढरे पिवळे दिसतात ना, हे बघा कोकडा. तर अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो. आज कपाशीला 47 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो, अशी अवस्था आहे. 47 दिवसांनी आपल्या कपाशीमध्ये निंदन चालू आहे. तर तुम्हीही तुमचा अनुभव शेअर करा शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरंच कपाशी पिकाची वाढ का होत नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी पेरणे डोबते वेळेस खत दिले असेल त्यांची कपाशी छान आहे, वाढलेली आहे, व्यवस्थित आहे. कारण की सगळे कार्बन मिळाला आहे, पाऊस पण आला आहे, निंदन पण झालं आहे, नाही का. तर त्यांची कपाशी वाढलेली आहे. पण जे लेट कपाशी आहे त्यांची कपाशी वाढलेली आहे, सारखंच दिसतात जवळपास. पण सर्रास बोंड आले, अजून लागवड झालेली नाही आहे कपाशीला. सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. ज्यांनी प्री मान्सून लावलेली असेल, टोंगळच्या वर असेल पराठी, एक दुकट बोंड पकडले असतील, नाही का. वातावरण नाही आहे शेतकरी मित्रांनो, वातावरण नाही आहे, म्हणून कपाशी पिकाची लेट वाढ होत आहे.
तर ही कारणं होती, तुम्ही हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो तुमच्या अनुभवानुसार. तर आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.